कपालभाती प्राणायाम खूप फायदेशीर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात कॅल्शियम तयार होतो. म्हणून मन लावून करा. फक्त आपला श्वास आणि त्याची गती त्याच्याकडे लक्ष द्या. प्रत्येक स्ट्रोक सोबत चांगला विचार द्यायचा आहे. मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे, माझ्या शरीरात कोणताच आजार नाही, असा प्रत्येक स्ट्रोक सोबत एक चांगला विचार देत कपालभाती प्राणायाम करायचा आहे. त्याला 1 रुपयाची गोळी पण घ्यायचं काम पडणार नाही. म्हणून आपण जो व्यायाम करतो ते शरीरासाठी, पण आपण जो प्राणायाम करतो तर ते कारण बाहेरून किती आपण मजबूत असलो तरी आत मजबूत पाहिजे. आपल्याकडे काजू बदाम हे खायला पण सोयगाव देवी मंडळाच्या वतीनं आपले काम करतात. त्यांनी सुद्धा आरोग्यावर एक चांगला सकारात्मक परिणाम होतो. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी अभिनंदन, आभार. मोरेश्वर महाविद्यालयाचे क्रीडा सर्वांना विनंती आहे की नाश्ता केल्याशिवाय कोणी जायचं नाही. फक्त ओके. आपण जी एनर्जी आता या ठिकाणी लॉस झाली योगामध्ये ती परत तयारी करता या ठिकाणी आमदार साहेबांनी नाटक ठेवलेलं आहे. 21 जून हा दिवस जगभरामध्ये योग दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. आणि आपले योग गुरु आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी देशातील आणि जगातील नागरिकांना त्यांचं आरोग्य अतिशय चांगलं राहावं, शरीर सृष्टी चांगली राहावी त्यासाठी म्हणून योगा करण्यासाठी प्रवृत्त केलं. या योग दिनी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या यशोदीपाताई गिरी या विशेष करून या शिबिराला या ठिकाणी त्या आल्या. आपल्या सर्वांना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने योगाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. परंतु आता जर नजर टाकली तर ताई हे याच्यापैकी 99% मंडळी ही म्हणजे 21 जूनलाच दिसते. बाकी इतर वेळी कुणी योगा किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम त्या ठिकाणी करत नाही. परंतु सर्वात प्राधान्यक्रम आज कोणता असेल तर ते आरोग्य आहे. आज दवाखाने भरलेले, वेगवेगळ्या आजारांचा सामना हे जग करत आहे. आणि त्यामध्ये विशेष करून भारतामध्ये सुद्धा विविध आजार उद्भवलेले त्या ठिकाणी आपण बघतो. याचं मूळ कारण म्हणजे आपली जीवनशैली, लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो, ती जरा चांगली असेल तर निश्चितपणे आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे आजाराला आमंत्रण देण्याचा विषय त्या ठिकाणी उद्भवत नाही. परंतु शरीर जशी आपण गाडी जपतो, वेळेवर सर्व्हिसिंग, त्यानंतर वेळेवर आपण काळजी घेतो, टायर चेंज करतो, ब्रेक पॅड चेंज करतो, त्या पद्धतीने शरीरही एक गाडीसारखाच प्रकार आहे. आणि या शरीराला निश्चितपणे ठरलेल्या वेळेप्रमाणे त्याला चालना देणं गरजेचं आहे.
आणि त्याचाच एक भाग म्हणजे व्यायाम. मग तो व्यायाम वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो. कुणी स्विमिंग करतंय, कुणी योगा करतंय, कुणी जिमला त्या ठिकाणी जातं, मग इतर अजून अनेक त्यातले प्रकार आहेत. परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये जे आपण करू शकतो, मग कुठल्याही प्रकारचा खेळाचा छंद आपण जोपासू शकतो, या गोष्टी निश्चितपणे करायला पाहिजेत आणि त्याला वयाची अट नाही आहे. आज आपण बघतो की आम्ही आता फिरत असताना 22 वर्षांचे तरुण, 25 वर्षांचे तरुण, अशा तरुणांमध्ये सुद्धा आता हृदयविकाराच्या झटक्याने जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्यामुळं आरोग्य जपणं हे अतिशय क्रमप्राप्त आहे. आणि त्यासाठी म्हणून बांधवांनो, हा फक्त संदेश देण्यासाठी 21 जून आहे. आज केलं म्हणजे हे इथंच थांबवायचं नाही, तर रोज काहीतरी व्यायाम आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. त्यांनी आरोग्य निश्चितपणे त्या ठिकाणी चांगलं राहतं. आणि हा संदेश मोदीजींनी आपल्या देशालाच नाही तर जगाला दिलेला आहे. तर आपण म्हणतो की मला व्यायाम करायचा आहे, परंतु माझ्याकडे वेळच नाही. आता देशाचं पंतप्रधान जे देश चालवतात ते वेळ काढतात व्यायामासाठी. त्यांच्यापेक्षा आपण तर काही व्यस्त, मोदीजींपेक्षा व्यस्त आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. आणि त्यामुळं आपण निश्चितपणे स्वतःला, म्हणजे स्वतःच्या शरीराला व्यायामाच्या स्वरूपामध्ये वेळ दिला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे आणि निरोगी राहिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आणि आजाराने ग्रस्त आहे तर ते काहीच कामाचं नाही, हे हजारो उदाहरणं आम्ही त्या ठिकाणी बघतो. सगळ्या गोष्टी आहेत. आपण म्हणतो की पैशाने सगळ्या गोष्टी होतात, परंतु पैसे असले आणि एखादा आजार जरा शरीराला लागला आणि आपण कुठल्याही डॉक्टरकडे गेलो, अमेरिकेत गेलो, UK मध्ये गेलो किंवा भारतातल्या मुंबईसारख्या, दिल्लीसारख्या चांगल्या दवाखान्यात गेलो, तरी पैसा त्या ठिकाणी आजारावर मात करत नाही, असे असंख्य उदाहरणं आहेत. आणि मग मात काय करतं, तर निश्चितपणे शरीराची रक्षा करणे, व्यायामाच्या स्वरूपातून आहार व्यवस्थित घेणे. भारतीय आहार जो आहे तो मसालेयुक्त आहे. यांनी ट्रायग्लिसराईड्स वाढतात, मग त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढतं, मग ते शरीरामध्ये ब्लॉकेजेस हृदयाच्या ठिकाणी येतात, मग त्याचं ऑपरेट करावं लागतं. तर आपली जेवणाची, अन्न जे आपण घेतो त्याची पद्धती सुद्धा निश्चितपणे काळाप्रमाणे बदलण्याची गरज आहे. मोदीजींनी आवाहन केलेलं दुसरं अजून एक, ऑर्गॅनिक फार्मिंग आपण केलं पाहिजे. म्हणजे आता इथं बसलेल्या पैकी तरी बऱ्याच जणांकडे शेती आहे किंवा छोटं अंगण आहे. आपण त्या ठिकाणी निश्चितपणे स्वतःसाठी, विकण्यासाठी नाही तर स्वतःसाठी, स्वतःपुरतं निश्चितच त्या ठिकाणी ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स त्या ठिकाणी केले पाहिजेत. गहू असेल, ज्वारी असेल, याला पण बाजरी असेल, यालाही ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये घेऊन आपण त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला चालना दिली पाहिजे. जेणेकरून आज आपण बघतो मेथी आहे, गोबी आहे, मिरची आहे, ब्रिंजल वांग आहे, हे असे झाले की आम्ही प्रयोग बघितला की जे सडलेलं वांग आहे त्यावर जर पेस्टिसाइड मारलं तर ते लगेच दुसऱ्या दिवशी कव्हर देतं त्याला, म्हणजे सडलेल्याला कव्हर करतं. प्लास्टिक सारखं ते क्लिअर दिसायला लागतं. हे निश्चितपणे शरीराला घातक आहे. याची जनजागृती आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा केली पाहिजे. प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या घरामध्ये आज कॅन्सरचा पेशंट आपल्याला त्या ठिकाणी सापडतो. प्लास्टिकचा वापर, या चालू वर्षामध्ये आपण एक नवीन धोरण आखतोय तालुक्याच्या मर्यादित, जे आपल्याकडनं होऊ शकतं. प्लास्टिक मुक्त तालुका. म्हणजे आम्ही बघतो की ग्रामीणमध्ये जेव्हा आम्ही लग्नांना, भंडारे किंवा सुखादुःखाच्या या जेवणाच्या कार्यक्रमात जेव्हा आम्ही भेटी देतो तर ते धडाधड आपल्याला थर्मोकॉलचे ताट त्या ठिकाणी दिले जातात. आणि आपण बघतो की अरे कंदुरी आहे,
किंवा लग्नातलं जेवण आहे, भंडारा आहे, ते आपण आवडीने खातो. पण तुमच्या कानाला जरा मायक्रोफोन लावला आणि त्याचा आवाज जरा तुम्हाला ऐकवला, तर ज्या वेळेला थर्मोकॉलच्या ताटामध्ये वरण किंवा डाळ जी गरम असते ती जरा टाकली, तर त्याचा चर असा जोरात आवाज होतो. पण तो आपल्याला एवढ्या गर्दीमध्ये ऐकायला येत नाही. तो आवाज याचा असतो की ते प्लास्टिक त्या वरणामध्ये किंवा डाळीत जातं आणि ते शरीरामध्ये जातं. तुम्ही म्हणाल की मग ते सगळ्यांना का असर करत नाही, तर काही जण तंबाखूचं सेवन करतात, गुटख्याचं करतात, किंवा काही लोकांना उपाशी, म्हणजे आपण म्हणतो की हा तंबाखू खात नव्हता, गुटखा खात नव्हता, पण याला कॅन्सर झाला. उपाशी पोटी राहिल्याने सुद्धा अल्सर होतात. आणि त्या अल्सरला जर हे जेवण लागलं प्लास्टिक युक्त, की लगेच त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये, क्लॉट येणं, मग त्याची गाठ होणं, आणि मग हे शरीराचे, पोटाचे इतर कॅन्सर त्यामध्ये वाढतात. ही काळजी बांधून आपण त्या ठिकाणी घेणं गरजेची आहे. आता आम्ही जातो खेड्यात, आज कोणतंच घर असं नाही की आमदाराला किंवा कुणी आलं पाहुणे किंवा घरात एखादा पेशंट असला, आपण साधं पाणी वापरतच नाही, बिस्लरी ओपन करतो आपण. आता बिस्लरी कितीच्या टेम्परेचरमध्ये आपण दुकानातून आणतो, ती 45-50 डिग्री सेल्सिअसमध्ये तापलेली असते, त्याच्यातलं प्लास्टिक त्याच्यामध्ये उतरतं. आपण जे आता नवीन चायनीज पॅन आलेले आहेत, म्हणजे तळायचे, ते कोणतं वापरलं पाहिजे, आपल्याला दिसायला चांगलं वाटतं. घरच्यांना ह्या गोष्टी सांगणं अतिशय गरजेचं आहे. कारण आरोग्य मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जपणं अतिशय गरजेचं आहे. आता 4 दिवसांपूर्वी एक दानापूरचे रामराव पाटील म्हणून कार्यकर्ते होते, ते अतिशय निरोगी, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, ना तंबाखू, सुपारी सुद्धा त्यांनी आयुष्यात कधी खाल्ली नाही, परंतु कॅन्सरने घेरलं आणि ते आपल्यामध्ये आज नाही आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या निश्चितपणे आपण लाईफस्टाईल चेंज करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. शरीर आपलं 30 नंतर ॲसिडिटी सुरू होते, 40 नंतर आपल्याला वेगवेगळे शरीर त्या ठिकाणी इशारे देत असते की आता तुम्हाला व्यायाम करण्याची गरज आहे, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या गोष्टी आपण पाळणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळं मोदीजीने हा संदेश देणारा दिवस म्हणजे 21 जून त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की आपण योगा करा, योगा नाही तर इतर व्यायाम करा, क्रिकेट खेळा, कबड्डी खेळा, इतर जो छंद आहे तुम्हाला, बास्केटबॉल, बॅडमिंटन, जे काही आवड असेल त्यामध्ये आपण शरीराची हालचाल करा. मग कोणी स्विमिंग करत आहे, तर या गोष्टी निश्चितपणे करणं गरजेचं आहे. तुम्हीच नाही तर तुमचे जे आता नवीन पिढी आहे, मोबाईलनी अर्धा वेळ, आता स्क्रीन टाईम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक फीचर आहे स्क्रीन टाईम, म्हणजे रविवार ते रविवार सकाळी 9 वाजता आपल्याला सांगते की तुम्ही दिवसातून इन अन ॲव्हरेज किती तास मोबाईल बघितला. इथं बसलेले पैकी मी गॅरंटीने सांगतो की एकाचाही 6 तासाच्या आत स्क्रीन टायमिंग नसणार आहे. म्हणजे 24 तासातले 6 तास मोबाईलवर. हा एक कॅन्सरला आमंत्रण देणारा आजार आहे, म्हणजे एवढा स्क्रीन टाईम. आता आपण काय झालं, टीव्ही कोणी बघतच नाही, डिश लावत नाही, कारण इंस्टाग्राम, फेसबुकवर आता ABP माझा वगैरे, परंतु आता ह्या ज्या काही इंस्टाग्रामवर रील्स आल्यात, मग ते ब्लॉगर्स वगैरे यूट्यूबच्या कॉमेडी रील्स, त्या माणसाला एवढा हँग करून टाकतात की त्या ठिकाणी आपल्याला ते व्यसन लागतं आणि ते हसवतात. त्यामुळं आपल्याला ते त्यात ओढल्या जातो आपण. पण चायनासारखा देश मी आता 3 महिन्यांपूर्वी जाऊन आलो, चायनामध्ये असे ॲपच नाही आहेत, टाइमपास करणारे ॲपच नाही आहेत, व्हॉट्सअप पण चालत नाही चायनामध्ये. प्रवासामध्ये बाहेरच्या देशातल्या व्यक्तीचं नाही, कुणाचंच नाही. तिथं सगळे म्हणजे कामाचे ॲप्स आहेत. पण असू द्या, समजा आपल्याला बातम्या बघायच्या आहेत फेसबुकवर वगैरे, काय घडामोडी आहेत, किंवा मनोरंजन जरी धरलं, एखाद्या फ्लाईटमध्ये टीव्ही आपण मूवी बघितला वगैरे, ते ठीक आहे. परंतु कामाच्या वेळेला सुद्धा आता मुलं, लहान मुलांना त्यांचं वय एवढं की आपण त्यांना सांगू नाही शकत की तुम्ही मोबाईल नका बघू, आणि रडलं की आपण, किंवा आपल्याला फ्री स्वतःला मोकळं व्हायचं असेल तर आपण त्यांच्या हातात मोबाईल देऊन टाकतो. पण हे निश्चितपणे धोकादायक आहे. त्यांचे डोळे जाणं, कमी वयामध्ये चष्मा लागणं,
त्याचबरोबर असे वेगवेगळे आजार त्यामधनं तयार होऊ लागले. मध्ये गेमिंगमध्ये काही मुलं त्याच्यातच गुंतून पडतात. या गोष्टी नक्कीच अशा या योग दिन म्हणावं की या माध्यमातून याचं निश्चितपणे त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला समजून सांगणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या या दिनी मी आपल्याला थोड्या जास्त वेळ घेऊन त्या ठिकाणी या गोष्टी सांगितल्या. आपण निश्चितपणे योग दिनाच्या निमित्ताने आता पुढचा योग दिवस येईपर्यंत मी काही ना काही व्यायाम करेल असा संकल्प कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा. आणि नक्कीच मला असं वाटतं की आपलं आरोग्य हे चांगलं राहील. यामध्ये आजच्या या कार्यक्रमात आमच्या माता भगिनी सर्वजण या ठिकाणी सहभागी झाले. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. जे आज या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही मी सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो संदेश जगाला दिला योग दिनाचा, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीचा, त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना नमन करून त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. आपणा सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.